मनापासून असेल तर भगवंत सुद्धा भेटतो। इथं तर कीर्तनकार रविकिरण महाराजांना बोलवायचं होतं, एवढं विशेष नव्हतं, पण आमच्या ताई साहेबांचा आमच्या दिदीचा खूप आग्रह होता की भाई रविकिरण महाराज आले पाहिजे। आणि कसं असतं ना, भाव चांगला असेल तर भगवंत भेटतो। रविकिरण महाराज काय गोष्ट आहे नाही का, भाव पाहिजे। श्रावण महिन्याच्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे। पहिले तर मला सगळ्यांना सांगायला आवडेल, श्रावण महिना म्हणजे इथं लिहिलेलंच आहे पवित्र, लिहिलेलं आहे पवित्र। मग पवित्र ते असतं ज्याला वाईटाने स्पर्श केलेला नाही ते पवित्र, नाही का? हा, ते पवित्र म्हणजे हा महिना पवित्र आहे। हा महिना पवित्र आहे म्हणून सर्वात जण हा महिना नियमन पालन करतस। तुम्हाकडे करतस का? श्रावण मा बाकी जण चप्पल घालतात नाही, श्रावण मा मांस मच्छी खातत नाही। पवित्र महिना आहे मनीषे, 11 महिना ना ठीक आहे बा, मन सांगेल समजेल ना तुमले। आव महिना मा इथला देवधर्म करणारा येतच ना। कोणी जर सांगा ना मग काय काशा नका पासून दे पापडी का गो, श्रावण चालू हो आणि 11 महिना वाढ रही, टाक रही, रसा टाक रही, बट टाक रही, खाते काढ रही। आणि 1 महिना मध्ये देवले पुसलायली जात का तुम्ही? 11 महिना पाप करेल विसरी घ्यात का? एकादशी झाली की एकादशी झाल्याच्या नंतर भगवंत रजेवर उतरतात। उर्वरित 4 महिने दुसऱ्या एकादशी पर्यंत भगवंत निजलेले, कोळलेले, झोपलेले 4 महिने सगळ्या देवांवर जबाबदारी। हा महिना सुद्धा महादेवापासून सुरुवात आहे। विठ्ठल अजून महादेव ना, आज श्रावण महिना चालू आहे, 3रा सोमवार आहे। महादेववर पाणी टाकणार आडेव सर्वच होते, 100 मै 99% होते, बरोबर आहे ना? तुम्ही थांबी जा, आता या बहिणीसले विचारस मरी माय का पहिला मास किडा पाडायला लाग्या हो माय, सत्यानाश जाऊन जाईल आमनाच किडा पाडस हो मरी जायलो। खरं तर महादेवाच्या मंदिरावर जाऊ नका असं माझं दुमत नाही, गेलं पाहिजे। आपण हिंदू धर्मातले लोक आहोत आणि मी तर ते प्रदीप मिश्र महाराजले त्या गोष्टीच मानत हो, बाकी ना काय काय किडा आहेत ना। हो, जन बच्च सर्व लोक हो, महिला माता पुरुष मंडळी सर्व असले महादेवना मंदिरावर जावायला लायते ना बिचाराने, त्याला धन्यता देव तेवढी थोडी त्या गोष्टीच मा फक्त बहिणीच वन त्या लिमिट ठेवत जा। हा तिथे श्रावण चालू आहे ना, बाकी नाही बाया असं वावरमा चालता चालता गेले रस्ता तरी चालता चालता एक ताई ती दुसरी बाईली विचारा ती का माय म्हणे आज काय महादेव ना मंदिर दिखणार नाही काय तुम्ही सकाळी? आया माय म्हणे मी कोरा महादेव दोई म्हणून पाय ठेवा, आई बिन कोरा महादेव दोई म्हणे, दुसरा दिनले आई बिन 2:30 वाजायला महादेव दोई म्हणे। ते मला सांगा, महादेव धुणं काही चुकीचं नाही, पण कमीत कमी देवले झोप होते द्या। तुम्ही का पुढे पुढे जेवणे करीन डायरेक्ट महादेव आलेत नंबर लावशात बहिणीवर राहत नाही। हा, आणि ते पण महादेवाची सेवा करत असताना अंतकरणामध्ये भाव शुद्ध ठेवणं गरजेचं आहे। जसं की आता घरना महादेव जर सांगच होईल ऐ मला पान टाक दे ना अंग आले काय का बटा कडे गर्दी होई जाय पहिले महादेव ना मंदिरवर जाई येऊ द्या। उलट तो महादेव सांगे बहीण गरज राही तू जर उन्हीत मन पार्वतीला बिघाडी जशी आठीने झाडूनी संसार वैसली अंगणी ती तुकोब्बार आहे। कोण तुकोब्बार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोब्बार आहे। आणि ती तुकोब्बार आहे या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजवताय भैया कर्म करत असताना सावधगिरीनं करा नाही तर भोगावं लागतंय। सावली जशी साथ सोडत नाही तसं कर्म साथ सोडत नाही, म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं करायचे। तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे। हा, तुम्ही जर येड्या बाबूला येऊनात आंबा तोडायला घ्या आपली ड्युटी यायची का तडे? जे पेरणार आहे तेच उगवणार आहे, म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं करा नाही तर भोगावं लागतंय। तुकोबारा यांचं मत आहे, आपलं घरचं काही सांगत नाही, लक्षपूर्वक ऐका। कर्म कसं भोगावं लागतंय? तुम्ही पेरणी करतात, आपल्याकडे गव्हाची पेरणी करतात। गव्हाची पेरणी करत असताना किती किलोची बॅग असते? बोलू नका, किती किलोची बॅग असते? 30 किलो 40 किलोची बॅग असते। ती बॅग तुम्ही मोटरसायकलने ठेवून मोटरसायकलवर ठेवून पण शेतापर्यंत पोहोचवतात। पेरणी करत असताना 20 किलो 30 किलोची पेरणी करतात, पण जेव्हा काढतात गहू तो मोटरसायकलवरच वाईल येतच का?
पेरणी करत असताना मोटरसायकलवर ठेवून घेऊन गेले, फक्त 30-40 किलोची बॅग होती म्हणून, पण तिकडनं आणताना तुम्ही क्विंटलने आणतात. मग मला सांगायला आवडतं, जर पेरणी करत असताना किलोने करतो, आणताना आपण क्विंटलने आणतो, तसं कर्म सुद्धा आहे. करत असताना सावधगिरी न करा कोणतंही कर्म, नाहीतर 4 पटीनं भोगावं लागतं. त्याचं अजून उदाहरण देईल. हो ऐका. दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहिल्याच्या नंतर आवाज द्या. दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहिल्याच्या नंतर आवाज द्या राम. तर दर्याखोऱ्या तुम्हाला 4 वेळेस रिप्लाय देतात, राम 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 राम. जर तुम्ही तिथं उभा राहून आवाज दिला दर्याखोऱ्यांमध्ये राधे राधे, हा, तर दर्याखोऱ्या तुम्हाला 3 वेळेस रिप्लाय देतात, राधे राधे राधे. एकचदा बोलले पण 3 वेळेस रिप्लाय येतोय. तसंच कर्म सुद्धा आहे. तुम्ही राधे राधे म्हणलात तर तुम्हाला दर्याखोऱ्या 3 वेळेस राधे राधे म्हणतात. तुम्ही दर्याखोऱ्यांमध्ये राम म्हणलात तर दर्याखोऱ्या 2-3 वेळेस तुम्हाला राम राम म्हणतायत. पण त्याच दर्याखोऱ्यात महाराजनी तुम्ही जर म्हणनीच, मग दर्याखोऱ्या काय म्हणता, एरिया म्हणत चिड म्हणा दादा असं म्हणत का. तुम्ही जे म्हणणार आहे तेच रिप्लाय ऐकायला भेटतं. म्हणून कर्म करत असताना सावधगिरी न करा. साधकांचा तुकोबऱ्यांना प्रश्न आहे, तुकोबराई तुम्ही म्हणतात त्या गोष्टीवर आम्ही विश्वास कसा करायचा. जर विश्वास बसवावा लागत असेल तर तुम्हाला काहीतरी एक्झाम्पल सांगावं लागेल, उदाहरण सांगावं लागेल. म्हणजे तुकोबराय काय उदाहरण देतील. आपण तुकोबरायांची पायाची धुरी बनू शकत नाही, पण मी आता उगा प्रयत्न करणार आहे. लक्षपूर्वक ऐका. एका कसायच्या हातून गाय सुटलेली आहे. कसायच्या हाती गाय सुटलेली, गाय सैरा वैरा धावत्या. गाय तिचा जीव वाचवत्या आणि कसाई गायच्या मागे धावत होता. गाय तिचा जीव वाचवण्यासाठी जोरात पडत होती. गंगेच्या काठेनं गाय पडत होती. तिथे एक ब्राह्मण स्नान करत होता. स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे कसाई दादानं बघितलं आणि कसाई दादाला वाटलं की आता गाय माझ्या हाती लागणार नाही, मग आता आपण कोणाचा तरी सहारा घ्यावा. ब्राह्मण दादा स्नान करतात. ब्राह्मण दादांना आवाज दिला, ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला गावत नाही, तेवढी गाय धरून द्या. तेवढी गाय धरून द्या म्हणल्याच्या नंतर ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करता करता उठले आणि गायच्या समोर जाऊन 2 हात आडवे केले. 2 हात आडवे केले. गाय जागीच थांबली. थांबल्याच्या नंतर कसाई दादाने यावं गायला धरावं. काय केलं असं खूप काय सांगायची गरज नाही. तुम्ही बसलेले श्रोतेगण मायबाप माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. कसायानं गाय धरली असन, कापली असन आणि खाल्ली असन, नाही का. चला पुढे. एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि बघितल्याच्या नंतर वारकरी बाबाला म्हणले, वारकरी बाबा कुणा का चाललात. म्हणले काय नाही बेटा, पंढरपुराला जातोय. बाबा तुम्ही पंढरपुराला चाललात. म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, माझ्याकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी बाबा म्हणतो पंक्तीत पण जेवायचं, त्या घरी पण जेवायचं, त्या घरीच येतो म्हणले लेकी जेवायला. वारकरी बाबाला घरी नेलं जेवायला. जेवण वगैरे झालं. वारकरी बाबा घरातून काढता पाय घेत आहेत. तोपर्यंत त्या बाईनं सांगितलं, बाबा कुठे चाललात. म्हणले काय नाही की मंदिरावर झोपायला चाललो. बाबा तुम्ही मंदिरावर झोपणार आहात. म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, घरामध्ये आम्ही 2च नवरा आणि बायको आहेत. म्हणले इथं झोपा ना. वारकरी बाबा म्हणतो मंदिरावर झोपायचं, त्या घरी पण झोपायचं, त्या घरीच झोपतो म्हणलेली की. वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला आहे. 2 नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेल्या इथं. आई मध्ये रात्र बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. आई मध्ये रात्र बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. बाई उठली, वारकरी बाबाच्याकडे आली. वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. पहिले तर मला सगळ्यांना विनंती करून सांगायला आवडेल, हा जो दृष्टांत आहे हा संतांचा आहे, अजिबात फेक सांगत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, याच्यातून कोणी वाईट काढायचं नाही. हो, जे चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करायचा. कसं असतं, काही लोकांना सवय असते चांगल्यातून वाईट काढायची आणि काही लोक वाईट मधनं सुद्धा चांगलं काढतात. बघायचं तुम्हाला आहे. जर दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली आहे. जर नजर चांगली असेल तर किचडमध्ये कमळ दिसतं आणि नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो, नाही का. बघायचं आपल्याला काय बघायचं ते. लक्षपूर्वक ऐका. ऐन मध्यरात्र बाई जवळ गेली आणि वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण कर. वारकरी बाबा म्हणतो, असली घाणेरडी काम आम्ही करतच नाही बाई. बाई म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करावी लागते. वारकरी बाबा म्हणले, काय बाई आहेस. अगं तुम्हाला जेवायला घरी आणलंस तेव्हा वाटत होतं बाई काय संस्कारी या. तुम्हाला झोपायला जागा दिली तोवर वाटत होतं बाई काय परमार्थी का. पण तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचार येतं म्हणले. वारकरी बाबा म्हणतो, असली घाणेरडी कामं करत नाही. बाई म्हणते, ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका वारकरी बाबा, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी अजिबात ऐकत नाही. वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं. नवरा झोपलेला नवरा बघितला आणि वारकरी बाबांना बोलायला सुरुवात केली, काय बाई आहेस, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असले विचार आलीच कस काय. बाई म्हणते, वारकरी बाबा तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय. बाईनं काढली कुराड काढली, नवऱ्याची खांड केली, झोपेतच नवऱ्याला ठार केलं. आता म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा ना. वारकरी म्हणतो, बाई
आम्हाला संतांची शिकवण आहे आणि खरं तर सगळ्या वारकऱ्यांना तुकोबारायांची शिकवण आहे. जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास. आम्हाला तुकोबारायांची शिकवण आहे. परश्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण असते. हो, परश्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण असते, ही तुकोबारायांची शिकवण आहे. वारकरी बाबा म्हणतो असले घाणाटी काम आम्ही करत नाही. बाई म्हणते वारकरी बाबा हाता का नवराई मेला, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करत नाही. आता मी लोकांच्या नजरेत पडेल म्हणून जरा हुशारीनं काम केलं बाईनं. आईंमध्ये रात्र बाईनं आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली. म्हणले बेटा काय झालं? बाई सांगायला लागली, बाबा मी माझा नवरा घरात झोपले होते. या वारकरी बाबानं माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा या वारकरी बाबांना जीवे ठार मारले. या खरं होतं का? होते खरं होतं का? कधी कधी ना चांगला माणूस बी फसस बरं. हा, खोटामा चांगला माणूस बी फशी जास. आणि आडे तसंच होईल. असे वारकरी बाबावर खोटा आड आलेला समधी गावातील लोक जमा झाले. कोणी म्हणतं याला गडफास लावा, कोणी म्हणतं मारून टाका, कोणी म्हणतं जाळून टाका. हो, पण एक सुज्ञ बाबा होते, ते म्हणे असं काही करू नका. हा वारकरी आहे ना, वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल वाईट विचार आहे. त्याने एक काम करा, जे हात परस्त्रीच्या आबरूवर टाकत होता ना ते हातच तोडा. याचे हात तोडून याला मोकळं करा, म्हणजे याचे तुटलेले हात बघतील आणि दुसरे वारकरी कोणी घाणेरडी कामं करणार नाही. याचे दोघं हात तोडा आणि याला मोकळं करा. वारकऱ्याला चौकात बांधलं, दोघं हात तोडले आणि वारकऱ्याला मोकळं केलं. वारकऱ्याला मोकळं केलंय. वारकऱ्यानं पंढरपुराचा मार्ग धरला. पंढरपुराचा मार्ग धरला. डोळ्यातून गडगड अश्रू वाहतात. पंढरपुरात प्रवेशा, पांडुरंगाच्या गाभाऱ्यात प्रवेश. भगवंताचं दर्शन घेतलं. दोघं हात, मतलब हात तर नव्हते पण डोळ्यातून गडगड अश्रू व्हायला लागले आणि भगवंताला सांगायला लागला, देवा ज्या हाताकन मी टाळी वाजवत होतो ते हातच माझे हिरावलेत. अरे ज्या भगवंता तुझ्यासाठी पायी चालत होतो, ज्या हाताकन टाळी वाजवत होतो ते हातच माझे हिरावले. देवा ऐकणारे, जर तुझी पायीवारी करणाऱ्याला, तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला, तुझ्यासाठी टाळी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर तुला दयावंत कोण म्हणणारा, तुला करुणावंत कोण म्हणणारा जगाच्या मालका. तेव्हा पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं त्या वारकरी बाबाला सांगितलं, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही. हे कर्म तुमचं तुम्हाला भोगावं लागते. म्हणले कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते. एका कसायाच्या हातून गाय सुटली. गाय सैरा वैरा धावत होती. कसायाच्या हाती गाय लागत नाही म्हणून कसाई दादानं तुम्हाला आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला गावत नाही, तेवढी गाय तुम्ही धरून द्या. तुम्ही काय केलं? गंगेवर स्नान करता करता उठले, गायच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. दोघं हात आडवे केले म्हणून गाय जागीच थांबली. गाय जागीच थांबली म्हणून कसाई दादानं धरली, तिला कापली. या हातांमुळे गायला थांबावं लागलं, तिचा जीव गमवावा लागला. म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्हाला हात गमवावे लागले. केले कर्म झाले तेची भोग आहे. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला, पण मला एक सांग ना, माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पण तिचा नवरा तर गपगुमान झोपला होता, त्याचा काय अपराध होता बिचाऱ्याचा? तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं, तो आता गपगुमान झोपलेला दिसतोय ना, तोच मागच्या जन्माचा कसाई आहे आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय आहे. त्यानं जसं तिची खांड केली तिने सुद्धा त्याची खांड केली. केले कर्म झाले. तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं. इथं बसलेल्या माझ्या मायांना सांगेल, मायांना सांगायची गरज नाही, पहिले सुरुवात बहिणींपासून करेल. माझ्या बहिणींना विनंती करून सांगेल, माया हो तुम्ही जेव्हा माहेरहून निघतात ना, हा कसं असतं, माहेरहून निघतात ना तुम्ही, तुमच्या भाऊजाईला तुमच्या वहिनीला सांगतात, वहिनी आता पाणी पाऊस आहे ना, दिवस येत मन बापले सकाळी मग चहा लागायची, एक कप चहा काय द्यायचा आहे वहिनीची सांगतोस ना. हां मग तसं तुमले बस तसा विश्वास आहे ना की मन वहिनीने मन बापले किंवा मन मायले सकाळ एक कप चहा बनाई द्यायला पाहिजे. हो जसा भाऊ जाईन करते तुमले अपेक्षा आहे ना, तसंच आता बी तुम्ही तुम्हाला करते ना अपेक्षा. आता जर सासू सासराली सुखी ठेवा ना बहिणी सोन, शपथ सांगस, तुम्ही जर सासू सासराली सुखी ठेवा ना तर तुम्हाला मायबापले बी तुम्ही भाऊ जाई सुखी ठेन. पण आटे जर तुम्ही सासू सासरासले गोमाल कर, मग तुम्ही भाऊ जाई तुम्हाला मायबापले कुंचाळ करा शिवाय राहावं. कारण आपला जुना लोकेशने म्हणे शेजीन उसनवारी या हाती लेवणी, बरोबर आहे ना. आखू सोपं करी सांगत, सुईन मागे चुलान मागे
हां मनीषीन कोणतं बी काम करत असताना सावधगिरीनं आई फक्त सुनबाईसले सांगा असं नाही, बाकीने म्हातारीसले बी सांग नाही, तुम्ही बी जरासं नेमन राहत जावा बहिणीस मायाचं, तुम्ही उजीच किडा पाडती. सुनबाईले लिशनी पोरगा जर मोटरसायकलवर सुनबाई बसेले पोरगा लई जाय ना कुठे बजारले म्हणा माहेरले म्हणा, आनंद व्यक्त करू म्हणा वो वांडोर मस्त बहीण भाऊ सारखा आनंद मा राहतं, मित्र मैत्रीण सारखा राहतं भाऊ आनंद मा, खुश व्हायला पाहिजे. पण काही काही म्हाताऱ्या बडी बडी जर सुनबाई जर कांडोनी गाडीवर बसेन जास ना लगे गली आली नाही बाईसले दखो बिकू दखो, ती कशी मजानं मुसळत आणेन बडणे दखो. आणि लक्ष्मी पूजन करीश नाही जर जवळ अंडेले बसाडी लयच ना दल्लीवर का पापडी टाके ना तरी सुद्धा सांगत दखो बिकू माय म्हणे सोनचिडी काय मजाने बडी होणी हो माय तुनी सोनचिडी दुसऱ्याने मजाना मुसळाने मराल वेळेवर चहा भेटी तुले वाय बारले. एका हाताने टाळे वाजत नाही नाही का, दोन्ही सारखा दोन्ही काम यायला पाहिजे. हो सांगायचं तात्पर्य एवढं की भैया तुम्ही जे पेरणार आहे ते उगवणार आहे. अजून थोडक्यात सांगतो, हा दृष्टांत संतांचा होता. जर साधू संतांना भोग भोगावा लागत असेल मग तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवाला भगवंत सोडणार आहे का? मग तुम्ही म्हणसाल महाराज आपल्यासाठी, अहो आपल्यासाठी उदाहरण सांगतो ना, सत्य घडलेली घटना आहे. बाप जरा बोलका होता, सुनबाईला वाटलं माझा सासराला बडबड करतो, नवऱ्याला सांगितलं तुमचं म्हाताराली कटकट करतं, मग म्हणे म्हाताराला कुठेतरी काढा. पोरगा म्हणे जर म्हाताराला वृद्धाश्रम टाका दे भाऊ म्हणकी मग नातेवाईकच महासूज दे, त्याच्यापेक्षा असं करत म्हाताराला मारीश टाकच म्हणे. म्हणे पप्पा म्हणे काय भाऊ म्हणे तुमले तीर्थक्षेत्रावर स्नान करायला लई जा नाही म्हणे. म्हाताराला फोर व्हीलर गाडीમાં बसाडीन तीर्थक्षेत्रात नाव करी लई घ्या बरोबर न, हो नदी काठी लई घ्या, हात धरीशनी गाडी माही भाडे उतार म्हाताराले बाहेर उतार म्हाताराले गुडगाल पाणी लागल्यानंतर म्हणे भाऊ आडपैशी नांग धुईलू का नाही म्हणे पप्पा चला पुढे. गुडगानं पाणी कंबरले लागायला लागे म्हणे बावडेव आठ बसूर भाऊ नाही म्हणे पप्पा चला पुढे. कंबरनं पाणी छाती लागायला लागे म्हणे बावडेव बसू कर भाऊ नाही म्हणे पप्पा चला पुढे. आता गळा लागून पाणी यायला लागे म्हणे बावडेव तू आटे तीर्थक्षेत्रावर स्नान करायला लयले का तुला बजेट बदली घ्या रे भाऊ, तू काटे म्हण लेंडर पूस करायला लयले बावडे. बावड्या तुला बजेट मला समजी घ्या, तू मला ते मारायलाच लयायचे, पण एक काम कर म्हणे काय पप्पा तू जागा बदलाय टाक. पोरगा म्हणे पप्पा तुम्हाला ध्यान माहिती मी तुमले आटे मारायला लयले म्हणे. मग मरण आटे 500 आणि जागा बदलायच नाही ते मरणाचे, कारण मी तुमले मारायला येईल कुठे बी ते मारसूत म्हणे. हा मग तू जागा बदलाव बावड्या म्हणे भाऊ जागा बदलाव म्हणे पप्पा तुम्हाला ध्यान माहिती मी मारायला येईल आटे बी मरण जागा बदलायच नाही बी मरणाचे, मला बडं समजी राहणार बावड्या पण तू जागा बदलाव म्हणे पप्पा मरण आहे बी ध्यान मायला जागा का बदलावा राहणार म्हणे भाऊ गोष्ट अशी ज्या जागावर तू मला सोड राहणार ना आई जागावर मी मन बापले सोडी जायले तू कमीत कमी जागा तरी बदलाय टाक. म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्ही जे पेरणार आहे ते चुकवणार आहे. पहिला दृष्टांत संतांचा, मध्यंतरी सांगितलं तुम्हाला आपण संसारी लोकांचा. आपण संसारी लोकच नाही का अनुभव सांगत. तुमचं कर्म चांगलं असेल तर तुमचं जीवन चांगलं असतं. ज्या दिवशी कर्म चुकीचं असेल त्या दिवशी आपल्याला आपला भोग भोगावा लागतो. उदाहरण म्हणून सांगतो, ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपले मायबाप आपल्याला वाचू शकत नाही, आणि ज्या दिन मरण नाही त्या दिन दुश्मनने मागे ते गाडी ठोकेल्यावर बी माणूस मरत नाही. हां बरं का, लक्षपूर्वक ऐका. जसा म्हातारा बोलका होता तशी म्हातारी बी बोलकी होती घरमा. सुनबाई बी तीच विचार करे, एक ती म्हणे माय सुन सासूबाई बोलती कटकट करस, नवरा म्हणे तुमने माईल कुठेतरी काढा. त्या भाऊनी बी तसाच विचार करा, म्हातारी मारीस टाकस म्हणे. म्हातारीनं गासोडं बांधली ना, दुसऱ्या मजलावर लगे रातले जेवण बिवण आटोपणार, मग गाव शांत होई. दुसऱ्या मजलावरती गासोडं बांधीन म्हातारीला फेक दिन. पाय ठामा म्हातारी पोऱ्याना दरवाजा ठोके म्हणे बावड्या दरवाजा उघाड रे भाऊ. दरवाजा उघडा माय दिकने म्हणे माडी काय रे भाऊ. दुसरा मजलावरती फेक दिन तरी बी भाऊ तू जो वरती फेका ना तो खाल कपाशीन गाडी वर राहील म्हणे. मरण नाही तर मरणार नाही, मरण नाही तर मरणार नाही. पण ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपला बाप आणि आपली माय सुद्धा वाचू शकत नाही. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं. मग तुम्ही म्हणसाल महाराज जो स्वतः न्यायाधीश आहे, जो भगवंत स्वतः न्याय करणार आहे, तो न्याय काय करत असेल, स्वतःला वाचवतो का? तो स्वतःलाही वाचत नाही, म्हणजे स्वतःलाही वाचवत नाही, कर्म भोगायलाच लावतो स्वतःलाही, स्वतःला सोडत नाही. तुम्हाला आपल्याला काय सोडणार आहे? मग स्वतःला कुठं सोडलं नाही तुम्हाला सांगतो. भगवंतने जर धामाला जायच्या आधी उंबर वृक्षाच्या खाली झोपलेले होते, पायात आडी होती देवाच्या पायात आडी होती. देवाच्या पायाला पद्म होतो, तो पद्म चकाकत होता. चकाकणारं पद्म बघितलं,
चकाकणारं पद्म बघितलं आणि बघितल्याच्या नंतर एक शिकारीला वाटले की कोणीतरी प्राण्याचा पक्ष्याचा डोळा चकाकतोय. जसा बाण सोडला तसा भगवंताच्या पायाला बाण लागल्याच्या मतलब अंगुष्ठाला लागण्याच्या नंतर भगवंताचं मरणच अंगुष्ठात होतं. भगवंताचा टहादिशी आवाज त्या शिकारीच्या कानी पडला. शिकारी सैरावैरा धावत आला. आपण कोणातरी मानवाला बाण मारलेला. जवळ आले, बघितलं मानव पण कोणा, आपण द्वारकेच्या राजालाच बाण मारलेला. जवळ आले देवाच्या आणि देवाला सांगायला लागले, देवा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला, मला असं वाटलं कोणी प्राणी पक्षीचा डोळा चकाकतो म्हणून मी बाण सोडलेला. शिकारी रडत होता. माझ्या भगवंतानं जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवला. शिकारीला सांगितलं, दादा रडतोय कशाला? अरे हे माझं कर्मही मला भोगावं लागते. म्हणे कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तू बाली होता आणि मी राम होतो. रामानं देवाला कसं मारलं होतं बाबा? रामानं बालीला कसं मारलं होतं? लपून बाण मारला होता. मागच्या जन्मामध्ये मी तुला लपून बाण मारलाय म्हणून या जन्मामध्ये तू मला लपून बाण मारलाय. हिशोब बरोबर आणि क्लिअर झाला. सांगायचं तात्पर्य असे, भोगावा लागतो. हो, संतांना चुकत नाही, देवाला सोडत नाही, मग तुम्हा आपल्यालाही सोडणार नाही. म्हणून तर तुकोबाराय खास करून सांगता की भोगावा लागतो. अभंगाचे प्रथम चरण.